नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपण जी काही टी ई टी परीक्षा आहे तर त्याबद्दल आणि थोडे कागदपत्र कोणते लागतात किंवा सी-टी-टी किंवा टी-ई-टी परीक्षा या दोन्हीमध्ये कोणती सोपी आहे याबद्दल थोडंसं डिस्कशन करूया. तर ते आज आपण करूया. तर जी काही या दोन्ही परीक्षांसाठी पात्रता जी लागते ती सेमच असते. तर जसं पेपर 1 मध्ये डी-एड ही 1ली ते 5वीसाठी डी-एड ही पात्रता आवश्यक असते, डी-एड उत्तीर्ण असणे. आणि पेपर 2साठी 6वी ते 8वीसाठी जे विद्यार्थी डी-एड आहेत त्यांना बी-एडची म्हणजे 6वी ते 8वीची देखील सेकंड पेपर देता येतो. आणि बी-एड जे विद्यार्थी असतात ते बी-एड विद्यार्थ्यांना फक्त सेकंड पेपर म्हणजे माध्यमिकचा 6वी ते 8वीचा पेपर हा देता येतो. आता याच्यामध्ये जे ॲपियर म्हणजे बी-एडचे जे सेकंड इयरचे विद्यार्थी असतात तर ते सेकंड इयरचे विद्यार्थी असतात त्यांनाच फक्त पेपर 2 हा 6वी ते 8वीचा देता येतो. कारण यामागे एक कारण असतं की ज्यावेळेस तुम्ही बी-एड पूर्ण सेकंड इयरला असताल आणि नंतर तुमची ज्यावेळेस एक्झाम होईल आणि मग तुम्हाला ते बी-एडचं सर्टिफिकेट तुमच्या हातात येईल, ज्यावेळेस तुम्ही हे टी-ई-टीचं सर्टिफिकेट घ्यायला जाताल तर त्यावेळेस तुम्हाला ते बी-एडचं सर्टिफिकेट तुम्हाला दाखवावं लागतं. तिथं मार्कशीट तुमचं सर्टिफिकेट दाखवावं लागतं आणि त्याशिवाय तुम्हाला टी-ई-टीचं जे काही सर्टिफिकेट आहे ते मिळत नाही. त्यामुळं जे सेकंड इयरचे विद्यार्थी असतात त्यांनाच हे पेपर 2 हा 6वी ते 8वीचा देता येतो. पुढं पाहूया. तर सी-टी-टी सोपी असते का महा-टी-ई-टी सोपी असते? तसं बघितलं तर दोन्ही परीक्षा ह्या सोप्याच असतात. परंतु दोन्ही परीक्षांमध्ये एक फरक आहे की सी-टी-टी परीक्षेमध्ये अध्यापनशास्त्रावर प्रश्न विचारले जातात, तर महा-टी-ई-टी परीक्षेमध्ये कंटेंटवरच जास्त करून फोकस केला जातो. तर पुढेचं पाहू. तर सी-टी-टी परीक्षेचे माध्यम कोणते आणि टी-ई-टी परीक्षेचे माध्यम कोणते? तर सी-टी-टी परीक्षेचे माध्यम जे असते ते हिंदी आणि इंग्लिशमध्ये पेपर असतो तो पूर्ण. तर त्याच्यामध्ये जर आपण प्रथम भाषा मराठी निवडली तर सेकंड भाषा आपण हिंदी निवडू शकतो, इंग्लिश निवडू शकतो किंवा इतर कोणती निवडू शकतो. परंतु जो पेपर येतो बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास हा जो येतो तो हिंदी आणि इंग्लिश माध्यमामध्ये येत असतो. तर आता टी-ई-टी परीक्षेचे माध्यम पाहायचे झालं तर टी-ई-टी परीक्षेच्या माध्यमामध्ये तुम्ही पाहू शकता हे जे आहे ते सर्क्युलरमध्ये होतं. तर हे जे आहे तुम्ही पहा की आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये मराठी जर माध्यम आपण निवडलं आता फॉर्म भरताना 2025चा तर त्यावेळेस तुमचं प्रथम भाषा जर तुम्ही माध्यम मराठी निवडलं तर प्रथम भाषा मराठी येते आणि द्वितीय भाषा मग लगेच इंग्लिशच येते. आणि मग तुम्हाला मराठी, इंग्लिश आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा भाग आहे तो त्या विभागाचे प्रश्न हे मराठी, इंग्रजी, मराठी आणि गणिताचे देखील मराठी, इंग्रजी आणि परिसर अभ्यासाचे देखील मराठी व इंग्रजी या 2 लँग्वेजमध्ये प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतात. जर समजा तुम्ही इंग्रजी माध्यम निवडलं तर तिथे देखील तसंच होणार की इंग्रजी ही तुम्हाला प्रथम भाषा म्हणून येणार आणि द्वितीय भाषा म्हणून तुम्ही मराठी निवडू शकता. आणि त्यानंतर बालमानसशास्त्राचे जे विभाग आहे तो मराठी आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये तुम्हाला गणित, परिसर अभ्यासाचे प्रश्न हे बघायला मिळतील. उर्दूचं पाहूया. तर उर्दू माध्यम म्हणून निवडलं तर प्रथम भाषा उर्दू येते आणि द्वितीय भाषा म्हणून आपण इंग्रजी किंवा मराठी, इंग्लिश किंवा मराठी ह्या 2 पैकी एक लँग्वेज आपण द्वितीय भाषा म्हणून निवडू शकतो. परंतु जो पेपरचे माध्यम आहे जसं बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र ह्याचे जे प्रश्न आहेत ते उर्दू आणि इंग्रजी या 2 भाषांमध्ये तुम्हाला बघायला मिळते. म्हणजे एकच प्रश्न उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. तसंच गणिताचं पण होतं आणि परिसर अभ्यासाचं देखील होतं. परंतु जर आपण विचार केला की हिंदी, तर हिंदी जर द्वितीय भाषा म्हणजे हिंदी माध्यम जर निवडलं तर प्रथम भाषा आपण जर हिंदी निवडली तर मग काय होतं की द्वितीय म्हणजे भाषा आपण इंग्रजी किंवा मराठी निवडू शकतो. आता काही विद्यार्थ्यांना इंग्रजी अवघड जात असतं, बऱ्याच जणांना अवघड जातं, तर मग ते हिंदी माध्यम म्हणून निवडू शकता. कारण की हिंदी आणि मराठीचं ग्रामर कसं आहे थोडं सेम आहे, त्यामुळे त्याचा तुम्हाला दोन्हीकडे फायदा होईल. मराठीचा ग्रामर जरी तुम्ही अभ्यास केला तरी त्याचा तुम्हाला हिंदीसाठी खूप चांगला फायदा होऊ शकतो. आणि तसंच हे सी-टी-टीमध्ये देखील असंच असतं की जर तुम्ही हिंदीच माध्यम आपण जर निवडतो त्यामुळं मग आपले प्रथम किंवा द्वितीय भाषा आपण हिंदी निवडली तर एक भाषा आपण मराठी निवडतो आणि मग पुढचा जो असतो तो पेपर मग हिंदी आणि
इंग्रजीमध्ये असतो. परंतु आपल्या TETमध्ये हिंदी जर आपण माध्यम निवडलं तर प्रथम भाषा हिंदी येते आणि दुसरी भाषा मग आपण इंग्लिश किंवा मराठी निवडू शकतो. आणि जो बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राचा पेपर आहे तो आपला महाराष्ट्र TETमध्ये तो मराठी व इंग्रजीमध्ये येणार. आणि त्या गणिताचा जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्रजीमध्ये येणार आणि परिसर अभ्यासाचे प्रश्न देखील मराठी आणि इंग्रजीमध्येच येणार. म्हणजे हे आपल्यासाठी हे एक प्लस पॉईंट ठरेल, कारण की आपण महाराष्ट्रीयन आहोत. जर आपण मराठी असो तर आपल्यासाठी आपल्या मातृभाषेतून पेपर देणं हे जास्त करून सोपं जातं. मग तिथं जर तुम्हाला इंग्लिश अवघड जात असेल तर तुम्ही नक्कीच मग माध्यम हिंदी म्हणून निवडलं तरी चालेल. ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला हिंदी जर सोपं जात असेल तर तुम्ही मग हिंदी आणि मराठी घेऊ शकता प्रथम आणि द्वितीय भाषा म्हणून. आणि जे बाकीचे विभाग जे आहेत ते तुम्हाला त्याचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मराठी व इंग्रजी, मराठी इंग्रजी भाषेमध्ये बघायला मिळतील. अशाच प्रकारे तुम्ही जर बंगाली, कन्नड, इथं तुम्ही पाहू शकता की जर तुम्ही बंगाली, कन्नड, तेलुगू, गुजराती, सिंधी ह्या भाषा निवडल्या तिथं देखील तुम्हाला पुढचे जे विभाग आहे बालमानसशास्त्र, गणित, परिसर अभ्यास ह्याचे जे प्रश्न आहेत ते मराठी आणि इंग्रजीमध्येच बघायला मिळतील. तर हा आपला एक महाराष्ट्र TETचा एक फायदा आहे. तर अशाच प्रकारे पेपर 1 आणि हा देखील पेपर 2 मध्ये देखील अशाच प्रकारे तुम्हाला मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न पाहायला मिळतील जर तुम्ही हिंदी निवडलं तर. आणि जर तुम्हाला इंग्लिश सोपं जात असेल तर तुम्ही मराठी आणि इंग्रजी हे निवडू शकता. त्यानंतर जर पुढं पाहायचं झालं तर CTETसाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि TETसाठी कोणती कागदपत्रे लागतात. तसं पाहता तर या दोन्ही परीक्षांसाठी काही मोठे कागदपत्रे लागत नाहीत. जे काही तुम्ही सध्या तरी ज्यावेळेस तुम्हाला परीक्षा द्यायची असते त्यावेळेसाठी आपल्याला अशी काही नॉन क्रिमिनल असे कोणतेही कागदपत्र लागत नाही. फक्त आपल्याला ओळखीचा पुरावा आणि जे काही त्या ह्याच्यावर फॉर्ममध्ये दिलेले असतात तेवढं आपल्याला फक्त भरावं लागतं. त्यापेक्षा जास्त कोणती कागदपत्रे यामध्ये लागत नसतात. ते कधी लागतात त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला काही आता TETचं जर धरलं तर TETमध्ये आपण SSC, HSC, आपलं ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, परत आपलं BEd, DEdचे मार्कशीट्स आणि आपलं हे सर्वच तिथे पाहिलं जातं. आणि कास्ट सर्टिफिकेट जे काही आपण त्या फॉर्ममध्ये भरू ते कागदपत्र आपण नंतर तिथे दाखवू शकतो. समजा तुम्ही जे महिला असतील तर त्या विवाहित असतील तर त्यांच्या मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅजेट अशा ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला नंतर दाखवाव्या लागतात. सध्या तरी तुम्हाला काही दाखवायची कोणती कागदपत्र दाखवायची गरज नसते. फक्त याच्यामध्ये जर धरलं TETचा फॉर्म तर सध्याचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये काहीतरी स्वघोषणापत्र, तुमचं सही, फोटो असे जे काही तिथे सांगितले असतात तेवढे कागदपत्र तुम्हाला लागणार. इतर कोणतेही कागदपत्र लागत नाही दोन्ही परीक्षांमध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं की त्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असतं तर आपलं TET चे प्रश्नपत्रिके जे आहे तशाच प्रकारची CTETची पण असते. परंतु तिथं मी फक्त तुम्हाला सांगितलं की हिंदीमध्ये असतं आणि इथं आपलं मराठीमध्ये असतं. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की प्रथम 1ली ते 5वीसाठी प्रथम भाषा जी आहे प्रथम भाषा 1 आता इथं त्याला 30 मार्क 30 गुण. द्वितीय भाषा त्याला पण 30 मार्क 30 गुण. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र त्याला 30 मार्क 30 गुण. गणित त्याला पण 30 मार्क 30 गुण. परिसर अभ्यास त्यामध्ये देखील 30 मार्क 30 गुण. आता याच्यामध्ये मी तुम्हाला आधीच सांगितलं की CTETमध्ये काय होत असतं की CTETमध्ये इथे जे आहे ते इथं 10 मार्काचे याचे प्रश्न येतात. परिसर अभ्यासामध्ये अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न असतात. गणितामध्ये देखील काय असतं की 10 मार्काचे अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न असतात. परंतु TET म्हणजे आपल्या महाराष्ट्र TETमध्ये अध्यापनशास्त्रावरचे प्रश्न नसतात. तिथे फक्त कंटेंटवरचेच प्रश्न असतात. इथे देखील बालमानसशास्त्रात देखील जर सांगितलं तिथे सुद्धा 10 प्रश्न हे अध्यापनशास्त्रावरचे विचारले जातात. आणि प्रथम भाषा आणि द्वितीय भाषेमध्ये 15 प्रश्न जे आहेत ते अध्यापनशास्त्रावरचे CTET एक्झाममध्ये विचारले जातात आणि CTETमध्ये विचारले जातात. परंतु TETमध्ये तसं नसतं. तिथं आपला कंटेंटवरच फोकस केला जातो. आता पेपर 2चा जो विचार केला तर पेपर 2 हा 6वी ते 8वीसाठी असतो. आता तिथे जसं पहिल्या पेपरमध्ये होतं तसंच इथं पण काय सेम आहे. प्रथम भाषा द्वितीय भाषेचं तसंच जसं पहिल्या पेपरमध्ये होतं आणि याचंसुद्धा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्राचं पण तसंच आहे. परंतु इथे ना या भागामध्ये थोडंसं डिफरन्स असतो की इथं काय डिफरन्स असतो तर इथं तुम्हाला
ज्या विद्यार्थ्यांचं आर्ट्स असतं, ज्यांनी सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्र असतं, तर त्यांना जे सामाजिक शास्त्राचं जे तुमचं डिग्रीमध्ये असतात, म्हणजे तुम्ही मग आर्ट्सचे विद्यार्थी असाल तर तुम्ही तुमची डिग्रीमध्ये जे काही सब्जेक्ट असतात त्यानुसार तुम्ही सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राचं पर्याय भरू शकतो आपण, की आपण यातून हा सेकंड पेपर द्यायचा आहे. मग यामध्ये तुम्हाला 60 प्रश्न बहुपर्यायी 60 गुण 60 प्रश्न असतात. आणि जर तुम्ही सायन्सचे विद्यार्थी असताल किंवा सायन्समध्ये असाल तर मग तुम्हाला गणित आणि विज्ञान याचे 30-30 गुण 30-30 प्रश्न असतात. टोटल 60 गुण 60 प्रश्न असतात. आता हे जर तुम्ही म्हणलं की आम्ही आर्ट्सचे विद्यार्थी पण आम्ही गणित आणि विज्ञानचा विभाग भरू, तर तसं उपयोगी नसतं. कारण तुम्ही ज्या ह्याच्यात तुमची पदवी आहे त्यामध्येच तुम्ही तसं भरलं पाहिजे. जर तुम्ही आर्ट्सचे तुम्ही इतिहास भूगोल किंवा इतर मराठी हिंदी कोणत्याही सब्जेक्टमधले असेल तर तुम्ही सोशल सायन्स घेऊ शकता. परंतु तुम्ही जर सायन्सचे असताल, मॅथ्सचे असताल किंवा सायन्स इतर फील्डमधले असाल तर तुम्ही गणित आणि विज्ञान हे घेऊन मग तुम्ही तुमची परीक्षाही देऊ शकता आणि क्वालिफाय होऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढंच तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं आज. आणि जर CTT आणि TET परीक्षेबद्दल अजून तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. मी नक्कीच त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद.